महाशिवरात्री उपवास स्पेशल आपण दही वडा पाहणार आहोत। उपवासाला चालणारा एकदम मऊ लुसलुशीत असा तोंडात टाकताच विरघळणारा असा हा वडा एकदम सोपी रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही बघू शकता किती छान असा मऊ झालेला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एका भांड्यामध्ये मी 1 वाटी भगर म्हणजेच वरईचे तांदूळ भिजत ठेवलेले 1 तास भिजत टाकायचे आहे आणि स्वच्छ धुवून मी भिजत टाकलेले या वाटीने 1 वाटी घेतलेले आहेत। कोणतीही वाटी तुम्ही घेऊ शकता आणि आता ही चाळणीवरती आपण निथरण्यासाठी ठेवूया। आपल्याला पाणी न टाकता ही वाटून घ्यायची आहे मिक्सरला। चाळणीवरती पूर्णपणे निथरून घ्यायचे आहे। आधी पाणी याचं निथरलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे तांदूळ टाकून घेऊया। 1 वाटी तांदूळ आहे आपले, त्यामध्ये आपण साबुदाणा टाकायचा आहे किंवा तुम्ही साबुदाण्याचं पीठसुद्धा घेऊ शकता। यामध्ये आपण पोहे खाण्याचा चम्मच असतो त्या चमचाने 3 चमचे टाकत आहे साबुदाणा भिजलेला। आपण नॉर्मली खिचडीसाठी साबुदाणा वापरतो तोच साबुदाणा घेतलेला आहे भिजलेला आणि 3 चमचे वापरलेला। आता पाणी न टाकता अशा पद्धतीने हे वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक असं मिश्रण। एका बाउलमध्ये आपण हे काढून घेऊया आणि यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ। तुम्ही लाल तिखट किंवा हिरवी मिरची कोणतेही यामध्ये वापरू शकता। मी फक्त मीठच टाकणार आहे आणि सेंधव मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि छान प्रकारे मिक्स करून घेऊया। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटसुद्धा यामध्ये घालू शकता। उपवासाला जिरं खात असाल तर जिरंसुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता। मीठ पूर्णपणे यामध्ये मिक्स झालेलं आहे। आता एका वाटीमध्ये अगदी थोडीशी इनो घ्यायची आहे किंवा तुम्ही सोडासुद्धा घेऊ शकता। अगदी थोडंसं घेतलेलं आहे इनो। आता यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकून घेऊया। नॉर्मली थंड तेल आहे, गरम नाही आहे। पूर्ण तेल यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि मिक्स करून या बॅटरमध्ये आपल्याला हे टाकायचं आहे। यामुळे वडे असे आपले छान फुलतात। टाकल्यानंतर लगेच आपल्याला मिक्स करायचं आहे, वेळ न घालता फास्टमध्ये ही प्रोसेस करायची अशा पद्धतीने। आणि साईडला तेलसुद्धा गरम करायला ठेवायचं आहे। आता हे भिजून झालेलं आहे, यामध्ये पूर्णपणे इनो मिक्स झालेली, तेलसुद्धा छान गरम झालेलं। आता यामध्ये आपण वडे सोडून घेऊया। तुम्ही चमचाने सुद्धा हे वडे टाकू शकता, पण आपलं मिश्रण जास्त पातळ नाही आहे, इझिली आपण टाकू शकतो। अशा पद्धतीने पूर्ण वडे यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि थोडेसे वरती आल्यानंतरच पलटी करायची आहे। लो फ्लेमवर आपल्याला मस्त असे तळून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असे फुलले गेलेले आहेत। 5 ते 6 मिनटं लागतात वडे तळण्यासाठी। वड्याचा कलर चेंज झालेला आहे। आता आपण तेलाच्या वरती काढूया। मस्त आपले वडे तयार झालेले। साबुदाणा आणि भगर दोन्ही पांढरच आहे, त्यामुळे वडे पांढरे दिसतात। इकडे एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं, त्यामध्ये आता 1 चमचा दही टाकून घेऊया आणि अगदी थोडंसं मीठ टाकूया आणि हे मिक्स करून घेऊया। अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, आपण वड्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आधी, त्यामुळे मिक्स करून झालेलं। आता यामध्ये आपण जे तळून घेतलेले वडे आहे ते टाकायचे आहे आणि 5 ते 7 मिनटासाठी आपण भिजत टाकूया। यामध्ये तुम्ही 1 चमचा साखरसुद्धा ॲड करू शकता। वडे टाकून झाल्यानंतर असं मिक्स करूया आणि हे साईडला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण दही फेटून घेऊया। दही खूप आंबट नको आहे। दह्यामध्ये आता साखर टाकायची, पिठी साखरसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता, नसेल तर नॉर्मली साखर घेतली तरी चालेल। तुम्हाला कितपत गोड आवडते त्याप्रमाणे तुम्ही साखर यामध्ये टाकू शकता आणि असं विस्करने असं फेटून घेऊया, म्हणजे यामध्ये गुठळी राहत नाही। एकदम क्रीमी असं आपलं हे दही तयार होते। अशा पद्धतीचं साखरसुद्धा विरघळली आणि दहीसुद्धा छान असं फेटलं गेलेलं तुम्ही पाहू शकता। आणि आता तोपर्यंत आपले वडेसुद्धा छान असे भिजले गेलेले असेल। पुन्हा एकदा आपण हे वडे मिक्स करूया आणि यामधलं पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे। खूप असं दाबायचं नाही आहे, नॉर्मली थोडंसं पाणी काढायचं यामधलं आणि एका डिशमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने। आणि त्यावरती आपण आता हे दही टाकून घेऊया, आपण जे फेटून घेतलेलं दही। खूप छान हे दही वडे लागतात। तुम्ही एकदा नक्की रेसिपी ट्राय करून बघा। उपवासाला थोडा वेगळा पदार्थ। साबुदाणा खिचडी आपण नेहमीच खातो। तुमच्याकडे जर उपवासाला चिंच खात असतील तर चिंचेची चटणीसुद्धा तुम्ही यावरती टाकू शकता। मी फक्त थोडंसं यावरती लाल तिखट टाकलेलं आहे। आणि मंडळी, तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। तुम्ही रेसिपी कुठून बघता ते सुद्धा कळवा आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आजची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच मस्त टेस्टी भन्नाट रेसिपीमध्ये। बाय बाय मंडळी।